श्री स्वामी समर्थ. माझ्या लाडक्या भक्तांनो, आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी मनाने थकली आहे, जी सतत विचारांच्या ओझ्याखाली दबली आहे, जी रात्री शांत झोपत नाही, जी भविष्याची चिंता करत करत वर्तमानातील आनंद हरवून बसली आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू दिसते, पण मनामध्ये भीतीचे, असुरक्षिततेचे आणि काळजीचे वादळ सुरू असते. अनेक जण बाहेरून मजबूत दिसतात, पण आतून पूर्णपणे तुटलेले असतात. मनात हजारो विचार चालू असतात. काय होईल, कसं होईल, माझं नशीब कधी बदलेल, माझ्या घरातील संकट कधी संपेल, माझ्या मुलांचं भविष्य काय होईल, माझी इच्छा पूर्ण होईल का? या प्रश्नांनी मन इतके भरून जाते की माणूस सगळं विसरून जातो. विचार करणे चुकीचे नाही, पण गरजेपेक्षा जास्त विचार करणे म्हणजे स्वतःच्या मनाला शिक्षा देण्यासारखे आहे. हाच ओव्हरथिंकिंगचा आजार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या मनात श्रद्धा कमी होते, त्या मनात भीती आपोआप वाढते. ज्या हृदयात गुरुवरील विश्वास डळमळतो, तिथे चिंता घर करते. कारण मन रिकामे राहत नाही. जर ते नामाने भरले नाही, तर ते नकारात्मक विचारांनी भरते. म्हणूनच स्वामी समर्थांनी नामस्मरणाला सर्वश्रेष्ठ साधना म्हटले आहे. ज्या क्षणी मन स्वामींच्या चरणी अर्पण होते, त्या क्षणी भीतीची पकड सैल होऊ लागते. कारण देवावर विश्वास ठेवणारा भक्त परिस्थितीवर नाही, तर परमेश्वराच्या कृपेवर विश्वास ठेवतो. आज अनेक लोक भविष्य घडण्यापूर्वीच त्याचे दुःख भोगत आहेत. अजून संकट आलेले नसते, पण मनाने ते 100 वेळा अनुभवलेले असते. अजून अपयश आलेले नसते, पण स्वतःला अपयशी समजून माणूस खचून जातो. अजून कोणतीही वाईट घटना घडलेली नसते, पण कल्पनांच्या दुनियेत भीती इतकी मोठी होते की वर्तमानातील आनंद नष्ट होतो. हेच ओव्हरथिंकिंगचे सर्वात मोठे नुकसान आहे. ते वास्तवापेक्षा कल्पनेत जास्त जगायला शिकवते आणि माणसाच्या आत्मविश्वासाचा हळूहळू नाश करते. भक्तांनो, लक्षात ठेवा, आजवर तुमच्या आयुष्यात किती संकटे आली, किती कठीण प्रसंग आले, किती वेळा तुम्हाला वाटले की आता सर्व काही संपले. पण तरीही तुम्ही आज इथे आहात. कारण प्रत्येक वेळी कोणीतरी अदृश्य शक्ती तुमचा हात धरून उभी राहिली. ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. अनेक वेळा तुम्हाला वाटले की आता मार्ग नाही, पण अचानक एक नवीन दार उघडले. अनेक वेळा तुम्ही रडलात, पण त्याच अश्रूंनी तुमचे मन हलके झाले. अनेक वेळा तुम्ही एकटे होतात, पण स्वामी कधीच तुम्हाला एकटे सोडून गेले नाहीत. भीती माणसाची शक्ती कमी करते, पण श्रद्धा माणसाला अशक्य वाटणारे कार्य करण्याची ताकद देते. ज्या घरात रोज स्वामींचे नाम घेतले जाते, त्या घरात नकारात्मकतेला जास्त काळ राहता येत नाही. कारण नामामध्ये अशी दिव्य ऊर्जा आहे जी मनातील अंधार दूर करते. जसा सूर्य उगवल्यावर अंधार पळून जातो, तसाच स्वामींच्या स्मरणाने मनातील चिंता, घाबरट आणि निराशा हळूहळू नाहीशी होऊ लागते. आजचा माणूस प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण जगात सर्व काही आपल्या हातात नसते. काही गोष्टी फक्त प्रयत्नांनी मिळतात, तर काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरच मिळतात. जे आपल्या हातात नाही त्याची चिंता करत बसणे म्हणजे स्वतःच्या आनंदाचा गळा घोटण्यासारखे आहे. स्वामी समर्थ सांगतात, कर्म प्रामाणिकपणे करा, पण परिणाम माझ्यावर सोडा. जेव्हा भक्त परिणामाची चिंता सोडतो, तेव्हाच त्याच्या मनाला खरी शांती मिळते. लक्षात ठेवा, मन सतत ज्या गोष्टीचा विचार करते, तिकडेच जीवनाची दिशा वळू लागते. म्हणून सतत भीतीचा विचार कराल तर भीती वाढेल. सतत अपयशाचा विचार कराल तर आत्मविश्वास कमी होईल. पण जर सतत स्वामी समर्थांचे स्मरण कराल, त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवाल आणि सकारात्मक विचार कराल, तर परिस्थिती बदलण्यापूर्वी तुमचे मन बदलू लागेल. आणि ज्याचे मन बदलते, त्याचे संपूर्ण आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. म्हणून भक्तांनो, आजपासून एक निर्णय घ्या. गरजेपेक्षा जास्त विचार करायचा नाही. जे झाले त्याचा पश्चाताप करायचा नाही. जे अजून घडलेच नाही त्याची भीती बाळगायची नाही. वर्तमानात राहून स्वामी समर्थांचे नाम घ्यायचे. कारण प्रत्येक श्वासात जर श्री स्वामी समर्थ हे नाव असेल, तर कोणतेही संकट तुम्हाला जास्त काळ हरवू शकणार नाही. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. भीतीवर नाही, श्रद्धेवर जगा. चिंतेवर नाही, नामावर जगा. कारण जिथे स्वामी समर्थ असतात, तिथे निराशेला स्थान नसते, तिथे अंधार टिकत नाही आणि तिथे भक्ताचा पराभव कधीच होत नाही. मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई बाहेरच्या जगाशी नसते, तर स्वतःच्या मनाशी असते. बाहेरचे शत्रू दिसतात, पण मनातील शत्रू दिसत नाहीत. भीती, शंका, नकारात्मक विचार, असुरक्षितता आणि सतत सुरू असलेले विचारांचे वादळ हेच माणसाला सर्वात जास्त कमकुवत बनवतात.
अनेकदा माणूस स्वतःच्या मनात अशा गोष्टींची कल्पना करतो ज्या प्रत्यक्षात कधी घडतही नाहीत, पण त्या कल्पनांमुळे त्याचे मन, शरीर आणि आत्मविश्वास मात्र रोज थोडा थोडा तुटत जातो. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, मनावर विजय मिळवला तर संपूर्ण जगावर विजय मिळवता येतो. कारण मन जिंकले तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणूस खचत नाही. भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक वादळ कायम राहत नाही. काळ कितीही कठीण असला तरी तोही निघून जातो. आज जे दुःख आहे ते उद्या आठवण होईल. आज जी भीती वाटते आहे ती उद्या तुमच्या धैर्याची कहाणी बनेल. पण या प्रवासात जर तुम्ही श्रद्धा सोडली तर मन अधिकच अस्थिर होईल. म्हणून परिस्थिती बदलण्याची घाई करू नका, आधी स्वतःच्या मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करा. कारण स्थिर मन असलेला माणूस संकटातही योग्य निर्णय घेतो, तर अस्थिर मन असलेला माणूस सुखातही दुःखी राहतो. स्वामी समर्थांच्या जीवनाकडे पाहिले तर त्यांनी कधीही भक्तांना भीतीमध्ये जगायला शिकवले नाही. त्यांनी नेहमी धैर्य, संयम आणि विश्वास यांचा मार्ग दाखवला. अनेक भक्त त्यांच्या चरणी रडत आले, निराश होऊन आले, सर्व मार्ग बंद झाल्याची भावना घेऊन आले, पण स्वामींनी त्यांच्या मनात आशेचा दिवा पेटवला. कारण स्वामींना माहीत होते की संकट आधी मनावर विजय मिळवते आणि नंतर जीवनावर. म्हणून ते प्रथम भक्ताचे मन मजबूत करायचे. ज्या मनात विश्वास निर्माण झाला त्या भक्ताचे संकट आपोआप हलके होऊ लागले. आज प्रत्येकजण भविष्य सुरक्षित करण्यासाठी धावत आहे, पण वर्तमान हरवत आहे. उद्याच्या चिंतेमध्ये असे हसू हरवले आहे. अजून मिळाले नाही त्याचा विचार करताना जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञता राहिलेली नाही. हीच मनाची सर्वात मोठी चूक आहे. स्वामी समर्थ सांगतात की परमेश्वराने आजचा दिवस दिला आहे तो आनंदाने जगा. उद्याची चिंता उद्यावर सोडा, कारण उद्याचा श्वासही आपल्या हातात नाही. मग ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांच्यासाठी आजचा दिवस का वाया घालवायचा? नामस्मरण ही केवळ धार्मिक क्रिया नाही, तर मनाला स्थिर करण्याची दिव्य साधना आहे. जेव्हा भक्त मनापासून श्री स्वामी समर्थ असे म्हणतो तेव्हा त्याचे लक्ष भीतीवरून श्रद्धेकडे वळते. मनातील गोंधळ शांत होऊ लागतो. जसा नदीचा प्रवाह समुद्रात जाऊन शांत होतो तसेच अस्वस्थ मन स्वामींच्या चरणी जाऊन शांत होते. म्हणून जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार येतील तेव्हा त्यांच्याशी वाद घालू नका. फक्त स्वामींचे नाव घ्या. कारण अंधाराशी लढण्यासाठी काठी लागत नाही, एक छोटासा दिवा पुरेसा असतो. तसेच भीतीशी लढण्यासाठी हजारो विचारांची गरज नसते, एक दृढ श्रद्धा पुरेशी असते. भक्तांनो, लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. तुमच्या प्रत्येक अश्रूचा हिशेब स्वामी समर्थ ठेवत आहेत. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचा आवाज त्यांच्या चरणापर्यंत पोहोचतो. ज्यावेळी तुम्हाला वाटते की माझे कोणीच नाही, त्याच वेळी स्वामी तुमच्या सर्वात जवळ उभे असतात. कधी कधी ते संकट दूर करत नाहीत, कारण त्या संकटातून तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवायचे असते. सोनं जसं अग्नीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसंच भक्ताचं जीवनही परीक्षांमधून अधिक तेजस्वी बनतं. म्हणून संकटाला शाप समजू नका, ते स्वामींनी दिलेली शिकवण समजा. म्हणून आजपासून एक नवा संकल्प करा. प्रत्येक सकाळी भीतीने नाही तर विश्वासाने दिवसाची सुरुवात करा. प्रत्येक रात्री चिंतेने नाही तर कृतज्ञतेने डोळे मिटा. जे मिळाले त्याबद्दल स्वामींचे आभार माना आणि जे मिळायचे आहे त्यासाठी संयम ठेवा. कारण स्वामी समर्थांच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. ज्या भक्ताचा विश्वास शेवटपर्यंत अढळ राहतो त्याच्या जीवनात योग्य वेळी असा चमत्कार घडतो की त्यालाही आश्चर्य वाटते. म्हणून मन शांत ठेवा, श्रद्धा जीवन ठेवा आणि प्रत्येक श्वासासोबत फक्त एवढेच म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मनुष्याच्या जीवनात सर्वात जास्त नुकसान जर कोणती गोष्ट करत असेल तर ती म्हणजे मनामध्ये सतत चालणारा नकारात्मक विचारांचा प्रवाह. हा प्रवाह दिसत नाही, पण तो माणसाची शक्ती, आत्मविश्वास, आनंद, उत्साह आणि जगण्याची इच्छा हळूहळू कमी करत जातो. एखादे संकट आले की त्यापेक्षा त्या संकटाचा आपण मनामध्ये केलेला मोठा आकार आपल्याला अधिक त्रास देतो. जिथे वास्तवात एकच समस्या असते तिथे मन 100 समस्या निर्माण करून बसते. म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात, मनाला योग्य दिशा द्या, नाहीतर मनच तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाईल. कारण मन हे अत्यंत चंचल आहे. ते जर परमेश्वराकडे वळले तर भक्ती निर्माण करते, पण तेच मन जर भीतीकडे वळले तर असंख्य दुःख निर्माण करते. म्हणून प्रत्येक भक्ताने सर्वात आधी आपल्या मनाचा स्वभाव समजून घेतला पाहिजे. मनाला सतत बाहेर भटकण्याची सवय असते. ते कधी भूतकाळात जातं, कधी भविष्याची चिंता करतं, पण वर्तमानात फार कमी वेळ राहते.
म्हणून वर्तमानात जगण्याची कला ज्याला आली त्याने जीवनाचा खरा आनंद अनुभवला. भक्तांनो, कधी शांतपणे स्वतःच्या जीवनाकडे मागे वळून पहा. ज्या गोष्टींसाठी तुम्ही कधी काळी खूप घाबरत होता त्या आज कुठे आहेत? ज्या अडचणी तुम्हाला पर्वतासारख्या वाटत होत्या त्या आज आठवणी बनून राहिल्या आहेत. त्यावेळी तुम्हाला वाटले होते की आता सर्व काही संपले, पण आज तुम्ही त्या दिवसांपेक्षा खूप पुढे आला आहात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की त्यावेळीही स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी होते आणि आजही ते तुमच्या पाठीशीच आहेत. मग आजच्या संकटाला इतके मोठे का समजायचे? आजची भीती ही उद्या संपणार आहे. आजची चिंता देखील उद्या मागे पडणार आहे. काळ कोणासाठी थांबत नाही. सुख कायम राहत नाही, तसे दुःखही कायम राहत नाही. बदल हा निसर्गाचा नियम आहे. मग दुःखाच्या क्षणी निराश का व्हायचे? स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून धैर्याने पुढे का चालायचे नाही? लक्षात ठेवा, परमेश्वर आपल्या भक्ताची परीक्षा घेतो, पण त्याला कधीच एकटे सोडत नाही. अनेकदा असे घडते की आपण मनापासून प्रार्थना करतो, पण लगेच उत्तर मिळत नाही. तेव्हा मनामध्ये शंका निर्माण होते, स्वामी माझे ऐकत नाहीत का? मी एवढी भक्ती करूनही माझ्यावर संकटे का येतात? माझे नशीब इतके कठीण का आहे? अशा अनेक भावना मनात येतात. पण भक्तांनो, बी पेरल्याबरोबर झाड उगवत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो, त्याची काळजी घ्यावी लागते, संयम ठेवावा लागतो, त्यानंतरच त्याला फळे येतात. तसेच भक्तीचेही आहे. आज केलेल्या प्रार्थनेचे उत्तर उद्या मिळेलच असे नाही, पण योग्य वेळी नक्की मिळते. कारण स्वामी समर्थ वेळ पाहून कृपा करतात, घाई करून नाही. आज अनेक लोकांना झोप लागत नाही. शरीर थकलेले असते, पण मन जागे असते. डोळे मिटलेले असतात, पण विचार थांबत नाहीत. एक विचार संपत नाही तोपर्यंत दुसरा विचार सुरू होतो. ही अवस्था खूप वेदनादायक असते, कारण अशा वेळी माणूस स्वतःशीच लढत असतो. पण अशा क्षणी स्वामी समर्थांचे नाम हेच सर्वात मोठे औषध आहे. रात्री झोपण्यापूर्वी मनापासून स्वामींचे स्मरण करा. आपल्या सर्व चिंता त्यांच्या चरणी अर्पण करा. स्वतःला वारंवार सांगा, जे माझ्या हातात आहे ते मी प्रामाणिकपणे करीन, पण जे माझ्या हातात नाही ते स्वामी समर्थ सांभाळतील. हा एक विचार मनाला इतकी मोठी शांतता देतो की हळूहळू भीतीची जागा विश्वास घेऊ लागतो. स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांच्या जीवनात असे प्रसंग आले की सर्व मार्ग बंद झाले होते. डॉक्टरांनी आशा सोडली होती, व्यवसाय पूर्णपणे कोसळला होता, घरामध्ये सतत संकटे होती, नाती तुटली होती, आर्थिक अडचणी होत्या. पण त्यांनी श्रद्धा सोडली नाही. त्यांनी स्वामींचे नाव सोडले नाही. आणि एक दिवस असा आला की ज्याला अशक्य समजले जात होते तेच शक्य झाले. यालाच स्वामींची कृपा म्हणतात. कृपा म्हणजे आकाशातून चमत्कार पडणे नव्हे. कृपा म्हणजे योग्य वेळी योग्य मार्ग मिळणे. कृपा म्हणजे निराश मनात आशेचा किरण जागणे. कृपा म्हणजे पडलेल्या माणसामध्ये पुन्हा उभे राहण्याची हिंमत निर्माण होणे. कृपा म्हणजे संकटातही हसण्याची ताकद मिळणे. ज्याने ही कृपा अनुभवली त्याला जगातील कोणतीही भीती कायमची घाबरवू शकत नाही. भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक सकाळ हा परमेश्वराने दिलेला नवीन जन्म आहे. काल जे घडले ते बदलता येणार नाही, पण आज काय करायचे हे तुमच्या हातात आहे. म्हणून कालच्या चुकांचे ओझे आजच्या दिवसावर ठेवू नका. भूतकाळातून शिकायचे, पण त्यात अडकून राहायचे नाही. भविष्याची योजना करायची, पण त्याच्या चिंतेत वर्तमान जाळायचे नाही. जीवन हे आजमध्ये आहे, आणि जो आजचा दिवस स्वामींच्या नामाने, प्रामाणिक कर्माने आणि सकारात्मक विचारांनी भरतो, त्याचे उद्याचे आयुष्य आपोआप सुंदर बनते. म्हणून भक्तांनो, आज या क्षणी मनामध्ये एक ठाम निर्धार करा. भीती आली तरी मी खचणार नाही. चिंता आली तरी मी नाम सोडणार नाही. संकट आले तरी मी श्रद्धा सोडणार नाही. कारण माझ्या पाठीशी जगातील सर्वात मोठी शक्ती उभी आहे. माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ उभे आहेत. त्यांच्या कृपेने अशक्य शक्य होऊ शकते. अंधारातून प्रकाश निर्माण होऊ शकतो, निराशेतून आशा जन्म घेऊ शकते आणि तुटलेल्या जीवनात पुन्हा आनंद फुलू शकतो. म्हणून मनाला वारंवार एकच संदेश द्या, माझी चिंता माझी नाही, ती स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केली आहे. आता मी भीतीमध्ये नाही, श्रद्धेमध्ये जगणार आहे. मी घाबरणार नाही, कारण स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. जीवनामध्ये काही क्षण असे येतात की माणूस स्वतःलाच ओळखू शकत नाही. एकेकाळी आत्मविश्वासाने भरलेला चेहरा अचानक निराशेने भरून जातो. मनामध्ये उत्साह राहत नाही, कोणाशी बोलावेसे वाटत नाही, कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. सतत एकच विचार मनाला कुरतडत राहतो की माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का येतात? मीच इतका दुःखी का आहे? माझे प्रयत्न अपुरे आहेत का?
माझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत नाही का? अशा असंख्य प्रश्नांनी मन भरून जाते. पण भक्तांनो, लक्षात ठेवा, ज्या क्षणी तुम्ही स्वतःला एकटे समजता त्या क्षणीच स्वामी समर्थ तुमच्या सर्वात जवळ उभे असतात. त्यांची कृपा अनेकदा डोळ्यांना दिसत नाही, पण ती प्रत्येक क्षणी आपल्या जीवनामध्ये कार्य करत असते. लहान मूल जसे आपल्या वडिलांचा हात धरून निर्भयपणे चालते, तसेच स्वामींचा हात धरून चालणाऱ्या भक्ताला कोणत्याही संकटाची भीती राहत नाही. आज जगात प्रत्येकजण वेगाने धावत आहे. प्रत्येकाला यश हवे आहे, पैसा हवा आहे, प्रतिष्ठा हवी आहे, पण मनःशांती मात्र कोणाकडेच नाही. कारण बाहेरच्या सुखाचा शोध घेताना माणूस आतल्या शांततेला विसरून गेला आहे. बाहेरच्या जगाला जिंकण्याच्या प्रयत्नात त्याने स्वतःच्या मनालाच हरवून बसला आहे. स्वामी समर्थ सांगतात की ज्या मनात समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे. कारण असमाधानी मनाला कितीही संपत्ती मिळाली तरी ते शांत होत नाही, आणि समाधानी मनाला थोडेसे मिळाले तरी ते आनंदाने जगते. म्हणून जीवनात समाधान, संयम आणि श्रद्धा या 3 गोष्टी जपल्या तर कोणतीही परिस्थिती आपल्याला पराभूत करू शकत नाही. भक्तांनो, प्रत्येक संकट हे आपल्या आयुष्याला काहीतरी शिकवण्यासाठी येत असते. जर जीवनात कधीच अंधार आला नसता तर प्रकाशाची किंमत कळली नसती. जर अपयश आले नसते तर यशाचा आनंद समजला नसता. जर दुःख आले नसते तर सुखाचे महत्त्व जाणवले नसते. म्हणून संकटाचा द्वेष करू नका, संकटाला गुरु समजा. कारण प्रत्येक वेदना आपल्याला अधिक मजबूत बनवत असते. प्रत्येक अश्रू आपल्या मनातील अहंकार धुवून काढत असतो. प्रत्येक परीक्षा आपली श्रद्धा अधिक दृढ करत असते. स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीच विनाकारण दुःख देत नाहीत. प्रत्येक कठीण प्रसंगामागे एक मोठा आशीर्वाद लपलेला असतो, पण तो आशीर्वाद फक्त धैर्याने वाट पाहणाऱ्या भक्तालाच दिसतो. ओव्हर थिंकिंग म्हणजे मनाने स्वतःभोवती तयार केलेले अदृश्य कारागृह आहे. या कारागृहाला ना कुलूप असते ना भिंती, पण माणूस त्यामध्ये स्वतःहून कैद होतो. तो सतत विचार करत राहतो पण कृती करत नाही. तो सतत भीती बाळगतो पण विश्वास ठेवत नाही. तो सतत भविष्याची चिंता करतो पण वर्तमानात एक पाऊलही टाकत नाही. स्वामी समर्थ सांगतात, विचारांनी नाही तर विश्वासाने जीवन बदलते. 1000 वेळा मनात योजना करण्यापेक्षा एक प्रामाणिक प्रयत्न अधिक मौल्यवान असतो. म्हणून विचारांमध्ये अडकू नका, उठून कर्म करा. कारण परमेश्वर कर्म करणाऱ्याच्या पाठीशी उभा राहतो, फक्त चिंता करणाऱ्याच्या नाही. लक्षात ठेवा, जेव्हा नदीला मोठमोठे दगड भेटतात तेव्हा ती थांबत नाही. ती आपला मार्ग बदलते, पण प्रवाह थांबवत नाही. तसेच जीवनात अडथळे आले म्हणून प्रवास थांबवायचा नसतो. परिस्थिती बदलली तर मार्ग बदला, पण ध्येय बदलू नका. श्रद्धा सोडू नका, स्वामी समर्थांचे नाम सोडू नका. कारण अंधार कितीही दाट असला तरी एक छोटासा दिवा त्याला दूर करण्यासाठी पुरेसा असतो. तसेच कितीही मोठी चिंता असली तरी स्वामींवरील अढळ विश्वास तिला हरवण्यासाठी पुरेसा असतो. भक्तांनो, एक दिवस असा येईल की आज ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडत आहात त्याच गोष्टीकडे पाहून तुम्ही हसाल. आज ज्या संकटामुळे तुम्ही खचला आहात त्याच संकटामुळे उद्या तुम्ही अधिक सामर्थ्यवान व्हाल. म्हणून असा दिवस धैर्याने जगा. प्रत्येक श्वासात श्री स्वामी समर्थ हे नाम जपा. कारण हे नाम केवळ शब्द नाहीत तर जीवन बदलण्याची दिव्य शक्ती आहे. ज्या ओठांवर स्वामींचे नाम असते त्या मनामध्ये आशा जिवंत राहते. ज्या हृदयात श्रद्धा असते तिथे निराशेला कायमचे स्थान मिळत नाही. म्हणून चालत राहा, प्रयत्न करत राहा, नाम घेत राहा आणि विश्वास ठेवा, योग्य वेळ आल्यावर स्वामी समर्थ अशी कृपा करतील की तुमच्या आजच्या प्रत्येक अश्रूचे रूपांतर उद्याच्या आनंदात होईल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वराने माणसाला 2 अमूल्य देणग्या दिल्या आहेत. एक म्हणजे विचार करण्याची शक्ती आणि दुसरी म्हणजे विश्वास ठेवण्याची शक्ती. परंतु जेव्हा विचार विश्वासापेक्षा मोठे होतात तेव्हा मनामध्ये अस्वस्थता निर्माण होते. विचारांचा उपयोग योग्य निर्णय घेण्यासाठी असतो, स्वतःला घाबरवण्यासाठी नाही. पण आज अनेक लोक स्वतःच्या मनात भीतीची अशी जाळी विणतात की त्यातून बाहेर पडणे त्यांनाच अशक्य वाटू लागते. प्रत्येक लहानशा गोष्टीत वाईटच होईल अशी कल्पना करणे, प्रत्येक प्रसंगामध्ये अपयशच दिसणे, प्रत्येक निर्णयामध्ये शंका घेणे, प्रत्येक माणसावर संशय घेणे आणि प्रत्येक रात्री उद्याच्या काळजीत झोप न लागणे हे मनाला कमकुवत करणारे लक्षण आहे. स्वामी समर्थ सांगतात, ज्याने आपल्या मनाला श्रद्धेची दिशा दिली त्याला कोणतीही भीती जास्त काळ बांधून ठेवू शकत नाही. जीवनात अनेक वेळा आपण अशा रस्त्यावर उभे राहतो जिथे पुढे काय आहे हे दिसत नाही. अंधार असतो, अनिश्चितता असते, मनामध्ये संभ्रम असतो. त्यावेळी माणूस घाबरतो कारण त्याला पुढचा मार्ग दिसत नाही.
पण भक्तांनो, रात्रीच्या अंधारात आईच्या हाताला धरून चालणारे मूल रस्ता पाहत नाही, ते फक्त आईवर विश्वास ठेवते. त्याचप्रमाणे स्वामी समर्थांवर संपूर्ण विश्वास ठेवणारा भक्त परिस्थितीकडे पाहत नाही, तो स्वामींच्या कृपेकडे पाहतो. कारण त्याला ठाऊक असते की मार्ग दिसत नसला तरी मार्गदर्शक माझ्यासोबत आहे. ज्याच्या पाठीशी गुरुकृपा असते, त्याला प्रत्येक अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतच असतो. अनेक लोक म्हणतात, आम्ही खूप प्रार्थना करतो, खूप नामस्मरण करतो, तरीही आमच्या आयुष्यात संकटे का येतात? भक्तांनो, संकटे येणे म्हणजे परमेश्वराने साथ सोडली असा अर्थ होत नाही. उलट अनेकदा संकटे ही भक्ताच्या अंतर्मनाला अधिक परिपक्व बनवण्यासाठी येतात. जसा कुंभार मातीला आकार देताना तिला वारंवार थाप देतो, अग्नीत भाजतो आणि मगच सुंदर मडके तयार होते, तसेच स्वामी समर्थ आपल्या भक्ताला जीवनातील अनुभवांमधून घडवत असतात. त्या क्षणी वेदना होतात, अश्रू येतात, मन खचते, पण काळ पुढे गेल्यावर कळते की त्या प्रत्येक प्रसंगाने आपल्याला अधिक संयमी, अधिक धैर्यवान आणि अधिक श्रद्धावान बनवले. लक्षात ठेवा, भीतीला नेहमी अज्ञानाची साथ असते, पण श्रद्धेला नेहमी अनुभवाची साथ असते. ज्याने एकदा स्वामींची कृपा अनुभवली, त्याचे जीवन बदलून जाते. त्याला संकटे दिसतात, पण त्यांच्यापेक्षा मोठे स्वामी दिसतात. त्याला अडचणी दिसतात, पण त्यांच्यापेक्षा मोठी कृपा दिसते. म्हणून संकट आले की त्याला घाबरण्याऐवजी स्वतःला एकच गोष्ट आठवण करून द्या, आजवर ज्या स्वामींनी मला प्रत्येक कठीण प्रसंगातून बाहेर काढले, ते आजही माझ्याबरोबर आहेत. माझा श्वास चालू आहे, म्हणजे त्यांची कृपा अजूनही माझ्यावर आहे. मग मी भीतीला का शरण जाऊ? भक्तांनो, ओव्हरथिंकिंगमुळे सर्वात आधी नष्ट होते ती मनाची शांतता. शांत मनाशिवाय योग्य निर्णय होत नाहीत. शांत मनाशिवाय प्रार्थनेची गोडी लागत नाही. शांत मनाशिवाय कुटुंबातील प्रेमही जाणवत नाही. म्हणून मनाला रोज विश्रांती द्या. काही वेळ मोबाईलपासून दूर राहा, काही वेळ स्वतःशी संवाद साधा, काही वेळ स्वामी समर्थांचे नाम शांतपणे घ्या. ज्या मनाला नामाची सवय लागते, त्या मनाला भीतीची सवय हळूहळू सुटते. कारण स्वामींचे नाम म्हणजे मनासाठी अमृत आहे. ते आत्मविश्वास जागवते, आशा निर्माण करते आणि निराशेच्या अंधारात प्रकाशाचा किरण बनते. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी माझ्या भीतीचा गुलाम होणार नाही. मी माझ्या विचारांचा कैदी होणार नाही. मी प्रत्येक परिस्थितीकडे श्रद्धेने पाहीन. मी प्रत्येक दिवस स्वामी समर्थांच्या नावाने सुरू करीन आणि त्यांच्या नावानेच संपवीन. कारण मला खात्री आहे की ज्याच्या जीवनात स्वामी समर्थांचा आधार आहे, त्याचे पाऊल कधीच व्यर्थ पडत नाही. आज नसेल तर उद्या, उद्या नसेल तर परवा, पण योग्य वेळी त्यांच्या कृपेचा वर्षाव नक्की होतो. म्हणून धीर सोडू नका, विश्वास कमी करू नका आणि प्रत्येक श्वासासोबत प्रेमाने म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, या पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य काही ना काही ओझे घेऊन जगत असतो. कोणाच्या डोक्यावर कर्जाचे ओझे असते, कोणाच्या मनावर नात्यांचे दुःख असते, कोणाला शरीराच्या आजारांनी त्रास दिलेला असतो, तर कोणाला भविष्याची भीती सतावत असते. बाहेरून सर्व काही व्यवस्थित दिसत असले तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात एक न बोललेली वेदना असते. पण या वेदनेपेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे त्या वेदनेबद्दल सतत विचार करत राहणे. कारण दुःख एकदाच येते, पण त्याच दुःखाची आठवण करून मन स्वतःला 100 वेळा त्रास देत राहते. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, दुःखापेक्षा त्याच्यावर केलेला अतिविचार अधिक घातक असतो. जो माणूस प्रत्येक क्षणी आपल्या जखमेवरच हात ठेवतो, त्याची जखम कधी भरून येत नाही. जखम भरून यावी असे वाटत असेल, तर तिला वेळ द्यावा लागतो, औषध द्यावे लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विश्वास ठेवावा लागतो. जीवनालाही हेच लागू पडते. प्रत्येक संकटाला वेळ लागतो, प्रत्येक वेदनेला अर्थ असतो आणि प्रत्येक अंधारामागे एक नवीन पहाट दडलेली असते. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, तू चिंता करू नकोस, चिंता माझ्यावर सोड. पण माणूस नाम घेतो आणि त्याच वेळी चिंता देखील धरून ठेवतो. एका हाताने स्वामींचे चरण धरतो आणि दुसऱ्या हाताने भीतीला मिठी मारतो. मग मनाला शांती कशी मिळणार? श्रद्धा म्हणजे स्वतःला पूर्णपणे गुरुच्या स्वाधीन करणे. जसा लहान मुलगा आपल्या आईच्या कुशीत निर्धास्त झोपतो, कारण त्याला खात्री असते की आई जागी आहे, तसाच भक्तही स्वामींच्या कृपेवर विसंबून जगू लागला तर त्याच्या मनातील अस्वस्थता हळूहळू नाहीशी होऊ लागते. कारण जिथे पूर्ण विश्वास असतो, तिथे भीती टिकत नाही. भक्तांनो, कधी नदीच्या प्रवाहाकडे शांतपणे पहा. नदीला मार्गामध्ये मोठमोठे दगड भेटतात, खोल दऱ्या भेटतात, वळणे भेटतात, कधी पाणी कमी होते, कधी महापूर येतो, पण नदी कधी वाहणे सोडत नाही.
ती प्रत्येक अडथळ्याला स्वीकारते आणि पुढे जात राहते. जीवनाचेही हेच तत्व आहे. संकट आले म्हणून थांबू नका. परिस्थिती बदलली म्हणून निराश होऊ नका. मनात भीती आली म्हणून स्वतःला कमजोर समजू नका. कारण प्रत्येक अडथळा तुम्हाला थांबवण्यासाठी नसतो, तर अधिक मजबूत बनवण्यासाठी असतो. स्वामी समर्थ कधीच भक्ताच्या वाटेतील प्रत्येक दगड काढून टाकत नाहीत, पण त्या दगडांवरून चालण्याचे सामर्थ्य नक्की देतात. लक्षात ठेवा, जीवनातील सर्वात मोठा चमत्कार बाहेर घडत नाही, तो मनामध्ये घडतो. ज्या दिवशी तुमच्या मनातील भीती कमी होईल, त्या दिवशी तुमच्या जीवनातील अर्धी संकटे संपतील. ज्या दिवशी तुम्ही नकारात्मक विचारांऐवजी स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवायला शिकाल, त्या दिवशी तुमचा चेहरा बदललेला दिसेल. तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास येईल, तुमच्या चालण्यात धैर्य येईल, तुमच्या डोळ्यांत आशेचा प्रकाश दिसू लागेल. कारण परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वामी समर्थ भक्ताचे मन बदलतात. मन बदलले की जग बदलल्यासारखे वाटते. आज अनेक लोक प्रत्येक गोष्टीमध्ये जर असे झाले तर, जर तसे झाले तर, अशा कल्पनांमध्ये अडकून पडले आहेत. पण भक्तांनो, आयुष्य कल्पनांनी नाही, वास्तवाने जगायचे असते. जे अजून घडलेले नाही त्यासाठी असे हसू गमावणे ही सर्वात मोठी चूक आहे. स्वामी समर्थांनी आपल्याला असा दिवस दिला आहे. हा दिवस आनंदाने, कृतज्ञतेने आणि प्रामाणिक कर्माने जगण्यासाठी दिला आहे. उद्याची चिंता उद्यावर सोडा, कारण उद्याचा दिवसही स्वामींच्याच हातात आहे. आपण फक्त असे कर्म करू शकतो, उद्याचा परिणाम ठरवू शकत नाही. म्हणून भक्तांनो, आजपासून तुमच्या मनाला एक नवीन दिशा द्या. जेव्हा जेव्हा भीती येईल, तेव्हा स्वामींचे नाम घ्या. जेव्हा जेव्हा मनात नकारात्मक विचार येतील, तेव्हा स्वतःला आठवण करून द्या, माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ उभे आहेत. जेव्हा जेव्हा परिस्थिती कठीण वाटेल, तेव्हा घाबरू नका, कारण अंधार कितीही गडद असला तरी पहाट थांबत नाही. त्याचप्रमाणे संकट कितीही मोठे असले तरी स्वामी समर्थांची कृपा त्याहून मोठी असते. धीर धरा, श्रद्धा जपा, कर्म करत राहा आणि प्रत्येक श्वासासोबत प्रेमाने म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ. कारण हेच नाम मनातील भीतीचे रूपांतर धैर्यात, निराशेचे रूपांतर आशेत आणि अस्थिरतेचे रूपांतर अखंड शांततेत करण्याची दिव्य शक्ती ठेवते. जीवनातील सर्वात मोठा भ्रम कोणता असेल तर तो म्हणजे मी सर्व काही नियंत्रित करू शकतो. माणूस प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडावी अशी अपेक्षा ठेवतो. प्रत्येक नाते आपल्या इच्छेनुसार चालावे, प्रत्येक योजना यशस्वी व्हावी, प्रत्येक प्रयत्नाला लगेच फळ मिळावे, प्रत्येक दिवस आनंदात जावा, अशी त्याची इच्छा असते. पण जीवन हा आपल्या इच्छेप्रमाणे चालणारा खेळ नाही. जीवन हे परमेश्वराच्या नियोजनानुसार उलगडणारे एक दिव्य रहस्य आहे. जेव्हा माणूस हे सत्य स्वीकारत नाही, तेव्हा त्याच्या मनामध्ये संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष हळूहळू चिंतेत बदलतो, चिंता भीतीमध्ये बदलते आणि भीती ओव्हरथिंकिंगमध्ये बदलते. मग माणूस वर्तमानात राहत नाही, तो सतत उद्याच्या कल्पनांमध्ये हरवून जातो. पण स्वामी समर्थ सांगतात, ज्याने वर्तमानाचा स्वीकार केला, त्याने जीवन जिंकले. लक्षात ठेवा, प्रत्येक ऋतू कायम राहत नाही. उन्हाळ्यानंतर पाऊस येतो, पावसानंतर हिवाळा येतो आणि पुन्हा वसंत ऋतू येतो. निसर्ग देखील आपल्याला बदलाचा नियम शिकवत असतो. मग दुःख कायम राहील असे का वाटते? संकट कायम राहील असे का वाटते? आज तुमच्या आयुष्यात जे वादळ आहे, तेही एक दिवस शांत होणार आहे. पण त्या दिवसाची वाट पाहताना मनात विश्वास जिवंत ठेवणे आवश्यक आहे. कारण आशा संपली की माणूस जिवंत असूनही आतून मरतो, आणि श्रद्धा जिवंत राहिली की हजार संकटांमध्येही तो उभा राहतो. स्वामी समर्थ अनेकदा आपल्या भक्ताला तात्काळ सुख देत नाहीत, पण संकट सहन करण्याची शक्ती देतात. कारण शक्ती मिळाली की भक्त कोणत्याही परिस्थितीत टिकून राहतो. विचार करा, जर प्रत्येक अडचण लगेच दूर झाली असती, तर धैर्य कधी शिकायला मिळाले असते का? जर प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण झाली असती, तर संयमाचा अर्थ समजला असता का? जर कधीच अपयश आले नसते, तर यशाची खरी किंमत कळली असती का? म्हणून प्रत्येक अनुभव हा स्वामींची शिकवण आहे. काही अनुभव आनंद देतात, तर काही अनुभव ज्ञान देतात, पण दोन्ही अनुभव माणसाला पुढे घेऊन जातात. भक्तांनो, मनावर एक नियम लावा. जेव्हा नकारात्मक विचार येतील, तेव्हा त्यांच्याबरोबर वाहून जाऊ नका. त्या विचारांना सत्य समजू नका. मन अनेकदा खोट्या भीती निर्माण करते, पण सत्य हे आहे की आजवर तुमच्या आयुष्यातील कितीतरी संकटे निघून गेली. कितीतरी वेळा तुम्हाला वाटले होते की आता काहीच उरले नाही, पण स्वामी समर्थांनी नवीन मार्ग उघडला. म्हणून आजही तेच घडेल. कारण स्वामींची कृपा कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा,
स्वामी समर्थ भक्ताच्या आयुष्यातून प्रत्येक वादळ काढून टाकत नाहीत, पण त्या वादळात भक्ताची नौका बुडू देत नाहीत. समुद्रात लाटा येणारच, पण कुशल नावाडी घाबरत नाही. त्याला माहीत असते की लाटांशी लढायचे नसते, त्यांच्यावर स्वार व्हायचे असते. त्याचप्रमाणे जीवनातील संकटांशी घाबरून बसायचे नसते, त्यांना श्रद्धेने स्वीकारायचे आणि धैर्याने पुढे जायचे असते. कारण प्रत्येक कठीण दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवसाची तयारी करत असतो. आज जर तुमचे मन थकले असेल तर स्वतःला दोष देऊ नका. शांत बसा, डोळे मिटा, मनापासून स्वामी समर्थांचे स्मरण करा. त्यांना सांगा, स्वामी, माझे मन तुमच्या चरणी ठेवतो. माझी भीती, माझी चिंता, माझी अस्वस्थता आणि माझे सर्व दुःख तुमच्याकडे अर्पण करतो. मला योग्य मार्ग दाखवा, मला धैर्य द्या, माझा विश्वास कधीही डळमळू देऊ नका. अशी प्रार्थना जेव्हा अंतःकरणातून होते तेव्हा तिचे उत्तर शब्दांमध्ये मिळत नाही, ते मनाला मिळालेल्या शांततेमध्ये मिळते. भक्तांनो, जीवन जिंकण्यासाठी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक नसते, पण प्रत्येक प्रश्नामध्ये स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणे आवश्यक असते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात भीतीने करू नका, तर विश्वासाने करा. प्रत्येक पाऊल चिंतेने टाकू नका, तर नामस्मरणाने टाका. प्रत्येक संकटाला शाप समजू नका, तर स्वामींनी दिलेली परीक्षा समजा. कारण परीक्षेनंतरच यश मिळते आणि श्रद्धेनंतरच कृपा प्राप्त होते. म्हणून आज या क्षणी मनामध्ये एकच विचार दृढ करा, मी एकटा नाही. माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर श्री स्वामी समर्थ आहेत. माझ्या प्रत्येक अश्रूवर त्यांची कृपादृष्टी आहे. माझ्या प्रत्येक संकटापेक्षा त्यांची कृपा मोठी आहे. त्यामुळे मी भीतीमध्ये नाही, श्रद्धेमध्ये जगणार आहे. मी चिंतेमध्ये नाही, विश्वासामध्ये जगणार आहे. आणि जोपर्यंत माझ्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाम आहे, तोपर्यंत माझ्या जीवनात आशेचा दिवा कधीच विझणार नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये दोन प्रकारचे आवाज सतत चालू असतात. एक आवाज भीतीचा असतो आणि दुसरा आवाज विश्वासाचा असतो. भीतीचा आवाज म्हणतो, तुझ्याकडून होणार नाही, तू अपयशी ठरशील, तुझी परिस्थिती कधीच बदलणार नाही, तुझे नशीबच खराब आहे. पण विश्वासाचा आवाज शांत असतो, तो गोंधळ घालत नाही, तो फक्त एवढेच सांगतो, धीर धार, प्रयत्न करत राहा, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. आता कोणत्या आवाजाकडे लक्ष द्यायचे हे प्रत्येक भक्ताने स्वतः ठरवायचे आहे. कारण ज्या आवाजाला आपण महत्त्व देतो त्याच दिशेने आपले जीवन जाऊ लागते. जर आपण भीतीला रोज अन्न दिले तर ती अधिक शक्तिशाली होईल. पण जर आपण श्रद्धेला रोज नामस्मरणाने, प्रार्थनेने आणि चांगल्या विचारांनी बळ दिले तर भीती आपोआप कमकुवत होईल. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक वेळी उत्तर शोधण्यापेक्षा कधी कधी शांत राहणे अधिक आवश्यक असते. कारण अस्वस्थ मनाला सत्य दिसत नाही. गढूळ पाण्यामध्ये आपले प्रतिबिंब दिसत नाही, पण तेच पाणी शांत झाले की सर्व काही स्पष्ट दिसू लागते. तसेच मनाचे आहे. मनामध्ये चिंता, राग, भीती आणि नकारात्मक विचारांचे वादळ सुरू असेल तर योग्य निर्णय घेता येत नाही. म्हणून सर्वप्रथम मन शांत करा. काही क्षण स्वामींच्या चरणी बसा, डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या आणि फक्त एकच नाम जपा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हळूहळू तुम्हाला जाणवेल की मनामधील गोंधळ कमी होत आहे. कारण नामामध्ये मनाला स्थिर करण्याची अद्भुत शक्ती आहे. भक्तांनो, जीवनात कधीही स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. दुसऱ्याचे सुख पाहून स्वतःला दुःखी करू नका. प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे आहे, प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे आणि प्रत्येकाला मिळणारी कृपाही वेगळी असते. एखाद्याला यश लवकर मिळते तर एखाद्याला उशिरा मिळते, पण उशिरा मिळालेल्या यशाची गोडी अनेकदा अधिक असते. म्हणून दुसऱ्याच्या प्रवासाकडे पाहण्यात वेळ घालवू नका. स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी जो मार्ग ठरवला आहे त्यावर विश्वासाने चालत राहा. कारण फुलाला उमलण्यासाठी जितका वेळ लागतो तितकाच वेळ फळाला येत नाही. प्रत्येक गोष्टीची वेळ परमेश्वराने ठरवलेली असते. अनेक वेळा भक्त मनापासून म्हणतो, स्वामी, मी खूप थकलो आहे. पण लक्षात ठेवा, शरीर थकले तरी चालेल, मन थकू देऊ नका. कारण मन जिवंत असेल तर पडलेला माणूसही पुन्हा उभा राहू शकतो. पण मनच हरले तर सर्व काही असूनही माणूस हरतो. म्हणून दररोज आपल्या मनाला आशेचे शब्द द्या. स्वतःला सांगा, आजचा दिवस कठीण आहे पण कायमचा नाही. आज माझी परीक्षा आहे पण उद्या माझे यशही येणार आहे. आज माझ्या डोळ्यांत अश्रू आहेत पण उद्या याच डोळ्यांत आनंदाचे अश्रू असतील. हा विश्वासच भक्ताला संकटातून बाहेर काढतो. स्वामी समर्थांची कृपा अनेकदा आपल्या अपेक्षेप्रमाणे येत नाही, पण आपल्या हिताप्रमाणे नक्की येते.
आपण एक दार उघडावे म्हणून प्रार्थना करतो, पण स्वामी कधी कधी ते दार बंद ठेवतात, कारण त्यामागे आपल्यासाठी संकट लपलेले असते. त्याऐवजी ते दुसरे, अधिक योग्य दार उघडतात. त्या क्षणी आपल्याला त्यांचा निर्णय समजत नाही, पण काही काळानंतर मागे वळून पाहिले की लक्षात येते, स्वामींनी जे केले तेच योग्य होते. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही म्हणून निराश होऊ नका. कदाचित स्वामी समर्थ तुमच्यासाठी त्याहून अधिक सुंदर नियोजन करत असतील. भक्तांनो, तुमच्या मनात कितीही भीती असो, कितीही चिंता असो, कितीही अंधार असो, एक गोष्ट कधीही विसरू नका, अंधाराला स्वतःचे अस्तित्व नसते. प्रकाश आला की अंधार आपोआप नाहीसा होतो. त्याचप्रमाणे भीतीलाही स्वतःची ताकद नसते. श्रद्धेचा प्रकाश मनामध्ये प्रज्वलित झाला की भीती हळूहळू विरघळून जाते. म्हणून स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. विचार बदला, दृष्टिकोन बदला. प्रत्येक सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि मनाला सांगा, आज मी भीतीला नाही तर विश्वासाला निवडणार आहे. आज मी चिंतेला नाही तर नामस्मरणाला निवडणार आहे. आज मी निराशेला नाही तर आशेला निवडणार आहे. आणि त्या दिवसापासून तुमच्या जीवनात एक अदृश्य परिवर्तन सुरू होईल. परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण तुम्ही बदलाल. आणि जेव्हा भक्त बदलतो तेव्हा त्याचे नशीब बदलायला जास्त वेळ लागत नाही. कारण स्वामी समर्थ नेहमीच अशा भक्ताच्या पाठीशी उभे असतात, जो संकटांपेक्षा त्यांच्या कृपेवर अधिक विश्वास ठेवतो. भक्तांनो, अनेक वेळा आपण आपल्या जीवनातील प्रत्येक घटनेचा अर्थ लगेच समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण परमेश्वराचे कार्य आपल्या बुद्धीच्या पलीकडचे असते. आज जे आपल्याला दुःख वाटते तेच उद्या आपल्या जीवनातील सर्वात मोठे वरदान ठरू शकते. आज जी गोष्ट आपल्याला अपयश वाटते तीच उद्या यशाच्या दारापर्यंत घेऊन जाणारी पायरी ठरू शकते. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक घटनेवर लगेच निर्णय देऊ नका. वेळेला त्याचे काम करू द्या. कारण वेळ हा परमेश्वराचा सर्वात मोठा दूत आहे. तो प्रत्येक प्रश्नाचे उत्तर योग्य क्षणी देतो. पण माणूस अधीर होतो, त्याला सर्व काही लगेच हवे असते. याच अधीरपणामुळे मनामध्ये अस्वस्थता वाढते. म्हणून संयम हा भक्ताचा सर्वात मोठा अलंकार आहे. लक्षात ठेवा, झाडाला फळे येण्यापूर्वी त्याची मुळे खोलवर जातात. बाहेरून पाहणाऱ्याला काहीच दिसत नाही. त्याला वाटते की झाड वाढतच नाही, पण जमिनीखाली त्याची तयारी सुरू असते. तसेच भक्ताच्या जीवनातही घडते. अनेक वेळा तुम्हाला वाटते की माझ्या आयुष्यात काहीच बदल होत नाही. मी प्रार्थना करतो, नामस्मरण करतो, चांगले कर्म करतो, तरीही मला यश का मिळत नाही? पण त्यावेळी स्वामी समर्थ तुमच्या जीवनाची मुळे मजबूत करत असतात. कारण ज्याचा पाया मजबूत असतो त्यालाच मोठी उंची मिळते. म्हणून उशीर झाला म्हणून निराश होऊ नका. स्वामी समर्थांच्या दरबारात प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवरच घडते. भक्तांनो, भीतीची एक सवय असते. ती नेहमी उद्याची गोष्ट आजच दाखवते. ती म्हणते, उद्या काहीतरी वाईट होईल. पण श्रद्धा म्हणते, उद्या काहीही झाले तरी स्वामी समर्थ माझ्या पाठीशी असतील. हा दोन्ही विचारांमधील फरक समजून घ्या. भीती भविष्य बदलत नाही, पण वर्तमान नक्कीच खराब करते. श्रद्धा भविष्याची हमी देत नाही, पण वर्तमान जगण्याची ताकद नक्की देते. म्हणून मनाला भीतीचे नाही तर श्रद्धेचे शिक्षण द्या. जीवनात काही लोक तुमची साथ सोडतील, काही नाती बदलतील, काही स्वप्ने अपूर्ण राहतील, काही अपेक्षा तुटतील. पण याचा अर्थ जीवन संपले असा होत नाही. सूर्य मावळतो म्हणून आकाश कायमचे अंधारात राहत नाही. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा उगवतो. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातही आशेचा नवीन सूर्य उगवणार आहे. आज जर अंधार दिसत असेल तर समजून घ्या की प्रकाश जवळ आला आहे. कारण निसर्गाचा नियम आहे, सर्वात गडद अंधार हा पहाटेच्या अगदी आधी असतो. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत धीर सोडू नका. स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीही कमकुवत बनवत नाहीत. ते त्याला प्रत्येक संकटातून अधिक सामर्थ्यवान बनवतात. लोखंडाला तलवार बनायचे असेल तर त्याला अग्नी तापावे लागते, हातोड्याचे घाव सहन करावे लागतात. त्यानंतरच त्याला धार येते. तसेच भक्तालाही जीवनातील परीक्षांमधून जावे लागते. त्या परीक्षा शिक्षा नसतात, त्या घडवण्यासाठी असतात. प्रत्येक वेदना तुमच्यामध्ये नवीन धैर्य निर्माण करत असते. प्रत्येक संघर्ष तुमच्या व्यक्तिमत्वाला नवीन आकार देत असतो. म्हणून संकट आले की स्वतःला विचारू नका, हे माझ्याबरोबरच का? त्याऐवजी स्वतःला सांगा, स्वामी समर्थ मला अधिक मजबूत बनवत आहेत. भक्तांनो, मन शांत ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कृतज्ञता. जे नाही त्याचा विचार करत बसण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल स्वामींचे आभार माना. तुम्हाला श्वास दिला, कुटुंब दिले, कर्म करण्याची संधी दिली, विचार करण्याची बुद्धी दिली, भक्ती करण्याची प्रेरणा दिली,
ही सर्व त्यांचीच कृपा आहे. कृतज्ञ मनामध्ये तक्रारी कमी होतात आणि जिथे तक्रारी कमी होतात तिथे आनंद आपोआप वाढतो. आनंद हा बाहेरून मिळणारा नसतो, तो मनाच्या स्वीकारातून जन्माला येतो. म्हणून भक्तांनो, आजपासून तुमच्या मनावर एकच संस्कार करा. परिस्थिती काहीही असो, स्वामी समर्थांवरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. भीती आली तर नाम घ्या, चिंता आली तर प्रार्थना करा, निराशा आली तर स्वामींच्या चरणी डोके ठेवा. कारण ज्याच्या जीवनात गुरुचा आधार असतो त्याला जगातील कोणतेही वादळ कायमचे हरवू शकत नाही. प्रत्येक पावलावर स्वतःला आठवत राहा, मी एकटा नाही. माझ्या प्रत्येक श्वासामध्ये, प्रत्येक अश्रूमध्ये, प्रत्येक संघर्षामध्ये आणि प्रत्येक आशेमध्ये श्री स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. हा विश्वास जिवंत ठेवला तर कोणतेही ओव्हरथिंकिंग, कोणतीही भीती आणि कोणतीही घाबरट तुमच्या मनावर राज्य करू शकणार नाही. भक्तांनो, जीवनामध्ये काही प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरे कोणाकडेच नसतात. हे माझ्याच बाबतीत का घडले, माझ्याच वाट्याला एवढे दुःख का आले, मी इतके चांगले कर्म करूनही मला संघर्ष का करावा लागतो. अशा प्रश्नांनी अनेक भक्तांचे मन अस्वस्थ होत असते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लगेच मिळाले तर श्रद्धेची गरजच उरणार नाही. श्रद्धा म्हणजे उत्तर मिळण्यापूर्वीही विश्वास ठेवण्याची ताकद. स्वामी समर्थांच्या चरणी बसणारा भक्त हा परिस्थिती बदलल्यानंतर विश्वास ठेवत नाही, तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी विश्वास सोडत नाही. कारण त्याला माहीत असते की माझ्या आयुष्याचा सूत्रधार मी नाही, माझे स्वामी आहेत. जे मला दिसत नाही ते त्यांना स्पष्ट दिसते. म्हणून आज जे घडत आहे त्यामागेही त्यांच्या कृपेचा काही ना काही अदृश्य हेतू नक्कीच आहे. भक्तांनो, ओव्हरथिंकिंगची एक मोठी सवय असते. ते मनाला वर्तमानातून उचलून कधी भूतकाळात फेकते तर कधी भविष्यामध्ये घेऊन जाते. भूतकाळातील चुका आठवून माणूस स्वतःलाच दोष देत राहतो. त्या दिवशी मी असे केले नसते तर, तो निर्णय घेतला नसता तर, मी थोडा वेगळा विचार केला असता तर, अशा विचारांमध्ये तो अडकून पडतो. पण गेलेला काळ कधीच परत येत नाही. त्याच्याप्रमाणे भविष्य अजून आलेलेच नसते तरी त्याची चिंता करून मन स्वतःला त्रास देत राहते. अशा वेळी वर्तमानातील सुंदर क्षण हातातून निसटून जातात. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, भूतकाळातून अनुभव घ्या, भविष्याची तयारी करा, पण जगायचे मात्र वर्तमानात. कारण परमेश्वराने दिलेला हा क्षणच सर्वात मोठा आशीर्वाद आहे. अनेक भक्त म्हणतात, स्वामी, माझे मन खूप घाबरते, काही वाईट होईल अशी सतत भीती वाटते. पण लक्षात ठेवा, भीती ही वास्तवापेक्षा कल्पनांवर जास्त जगते. ज्या गोष्टी अजून घडलेल्या नाहीत त्यांच्यामुळे मन आधीच दुःखी होते. हा मनाचा खेळ आहे. स्वामी समर्थ आपल्याला हा खेळ ओळखायला शिकवतात. ते सांगतात, प्रत्येक विचारावर विश्वास ठेवू नका. प्रत्येक विचार सत्य नसतो. जसे आकाशात अनेक ढग येतात आणि निघून जातात, तसेच मनातही अनेक विचार येतात आणि जातात. प्रत्येक ढगाला पाऊस पडतोच असे नाही, तसेच प्रत्येक नकारात्मक विचार खरा ठरतोच असे नाही. म्हणून विचारांशी भांडू नका, त्यांच्या मागे धावू नका. फक्त स्वामींच्या नामामध्ये मन स्थिर करा. नाम हेच त्या विचारांच्या वादळामध्ये तुमचे सुरक्षित आश्रयस्थान आहे. भक्तांनो, स्वामी समर्थांनी कधीच सोपा मार्ग देण्याचे वचन दिले नाही, पण प्रत्येक कठीण मार्गावर सोबत चालण्याचे वचन दिले आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ शब्द नाहीत, ते प्रत्येक भक्ताच्या जीवनातील आधारस्तंभ आहेत. जेव्हा कोणी साथ देत नाही तेव्हा स्वामी साथ देतात. जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा स्वामी अदृश्यपणे नवीन मार्ग तयार करत असतात. अनेकदा तो मार्ग आपल्याला लगेच दिसत नाही, म्हणून आपण निराश होतो. पण काळ पुढे गेला की कळते, ज्या गोष्टीला आपण अपयश समजत होतो तीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी कृपा होती. जीवनात कधीही तुमच्या अश्रूंना कमजोरी समजू नका. जे मन प्रेम करू शकते, श्रद्धा ठेवू शकते, तेच मन रडूही शकते. पण प्रत्येक वेळी अश्रू ढाळल्यानंतर पुन्हा उभे राहणे हाच खरा भक्ताचा धर्म आहे. कारण स्वामी समर्थांना रडणारा भक्त नको असतो, त्यांना श्रद्धेने लढणारा भक्त प्रिय असतो. पडणे चूक नाही, पण पडूनच राहणे ही चूक आहे. संकट येणे चूक नाही, पण संकटापुढे श्रद्धा हरवणे ही चूक आहे. म्हणून प्रत्येक वेळी जीवन तुम्हाला खाली खेचेल तेव्हा स्वामींचे नाम तुम्हाला पुन्हा उभे करेल. म्हणून भक्तांनो, आज मनामध्ये एक नवीन प्रकाश प्रज्वलित करा. स्वतःला सांगा, मी माझ्या विचारांपेक्षा मोठा आहे, मी माझ्या भीतीपेक्षा मजबूत आहे. माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर श्री स्वामी समर्थ आहेत, म्हणून मला कोणत्याही भविष्याची भीती नाही. माझे कर्म मी प्रामाणिकपणे करीन आणि त्याचे फळ स्वामींच्या चरणी सोपवीन.
कारण जिथे गुरुवर संपूर्ण विश्वास असतो तिथे ओव्हरथिंकिंगचा अंधार जास्त काळ टिकू शकत नाही. अशा अढळ श्रद्धेने जगणाऱ्या भक्ताच्या जीवनात एक दिवस असा उगवतो की त्याला मागे वळून पाहताना प्रत्येक दुःखामध्येही स्वामी समर्थांची कृपाच दिसू लागते. भक्तांनो, जीवनामध्ये सर्वात मोठा विजय हा दुसऱ्यांवर मिळवलेला विजय नसतो, तर स्वतःच्या मनावर मिळवलेला विजय असतो. ज्याने आपल्या मनातील भीती, शंका, निराशा आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवले, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी झाला. कारण बाहेरचे युद्ध काही वेळाने संपते, पण मनामधील युद्ध दिवस रात्र सुरू असते. हे युद्ध कुणालाही दिसत नाही. अनेक लोक हसत असतात, बोलत असतात, आपले काम करत असतात, पण त्यांच्या अंतःकरणात विचारांचे वादळ चालू असते. प्रत्येक क्षणी मन त्यांना वेगवेगळ्या दिशांना खेचत असते. अशा वेळी जर गुरुचा हात नसेल तर माणूस स्वतःच्या विचारांमध्ये इतका अडकतो की त्याला बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही. म्हणून स्वामी समर्थांनी सर्वप्रथम मनाला गुरुच्या चरणी अर्पण करण्याचा उपदेश केला. लक्षात ठेवा, मन हे एका लहान मुलासारखे असते. त्याला जिथे नेऊ तिथे ते जाते. जर त्याला भीतीची गोष्ट दाखवली तर ते घाबरते. जर त्याला आशेचा प्रकाश दाखवला तर ते धैर्याने पुढे चालते. म्हणून मनाला सतत नकारात्मक गोष्टींचे अन्न देऊ नका. सतत तक्रारी, सतत दुःख, सतत भीती आणि सतत अपयशाचा विचार करत राहिलात तर मनही त्याच रंगात रंगून जाईल. पण जर रोज काही क्षण स्वामी समर्थांचे नाम घेतले, त्यांच्या चरित्राचे वाचन केले, चांगले विचार मनामध्ये रुजवले, तर हळूहळू मनाचा स्वभाव बदलू लागतो. मनाला जशी सवय लावाल तसे ते घडत जाते. भक्तांनो, अनेक वेळा आपण स्वतःलाच कमी समजू लागतो. माझ्याकडून काही होणार नाही, माझे नशीबच खराब आहे, माझ्या आयुष्यात आनंद नाही, मी कितीही प्रयत्न केले तरी मला यश मिळत नाही, असे शब्द आपण स्वतःलाच वारंवार सांगत राहतो. हे शब्द फक्त शब्द नसतात, ते आपल्या मनावर खोल संस्कार करत असतात. स्वामी समर्थ सांगतात, स्वतःबद्दल कधीही अपमानास्पद विचार करू नका. कारण ज्याला परमेश्वराने निर्माण केले आहे तो कधीच व्यर्थ नसतो. प्रत्येक माणसामध्ये एक दिव्य शक्ती आहे, पण ती शक्ती जागी करण्यासाठी श्रद्धा आवश्यक आहे. स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे अहंकार नव्हे, तर स्वामींनी दिलेल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणे होय. जीवनातील प्रत्येक अडचण तुमच्या धैर्याची परीक्षा घेत असते. समुद्रात उभ्या असलेल्या जहाजाची ओळख शांत पाण्यात होत नाही, त्याची खरी ताकद वादळामध्ये दिसते. त्याचप्रमाणे भक्ताची खरी श्रद्धा सुखामध्ये नव्हे तर संकटामध्ये दिसून येते. जेव्हा सर्व काही चांगले चाललेले असते तेव्हा नाम घेणे सोपे असते, पण जेव्हा सर्व काही विरुद्ध घडत असते तेव्हा देखील स्वामी समर्थांचे नाव ओठांवर ठेवणे हीच खरी भक्ती आहे. कारण त्या एका नामामध्ये मनाला पुन्हा उभे करण्याची, अश्रूंना आशेमध्ये बदलण्याची आणि निराशेला धैर्यामध्ये रूपांतरित करण्याची अद्भुत शक्ती आहे. भक्तांनो, कधी स्वतःला शांतपणे विचार करा, आजपर्यंत मी किती गोष्टींची चिंता केली होती आणि त्यापैकी किती गोष्टी प्रत्यक्षात घडल्या? उत्तर असेल, फारच कमी. पण त्या न घडलेल्या गोष्टींच्या भीतीने आपण किती आनंद गमावला, किती रात्री जागून काढल्या, किती वेळ स्वतःला त्रास दिला. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, जे अजून घडलेले नाही त्यासाठी आज स्वतःला दुःखी करू नका. कारण उद्या काय होईल हे परमेश्वराच्या हातात आहे, पण आज कसे जगायचे हे तुमच्या हातात आहे. आजचा दिवस श्रद्धेने, कृतज्ञतेने आणि प्रामाणिक कर्माने भरून टाका. उद्याची व्यवस्था स्वामी समर्थ स्वतः करतील. लक्षात ठेवा, गुरुकृपा नेहमी गोंधळात ऐकू येत नाही, ती शांत मनामध्ये अनुभवता येते. म्हणून मनाला थोडा वेळ शांत राहू द्या. प्रत्येक समस्येचे उत्तर लगेच शोधण्याचा हट्ट करू नका. काही उत्तरे वेळ देते, काही अनुभव देतात आणि काही उत्तरे स्वामी समर्थ स्वतः आपल्या कृपेने देतात. भक्ताचे काम फक्त श्रद्धा टिकवणे आणि कर्म करत राहणे आहे. फळाची चिंता गुरूंवर सोपवली की मन हलके होते. ज्या दिवशी हा अनुभव तुमच्या अंतःकरणात उतरतो त्या दिवशी ओव्हरथिंकिंगची साखळी तुटू लागते. म्हणून भक्तांनो, आज एक नवीन संकल्प करा. माझ्या जीवनात कितीही संकटे आली तरी मी माझ्या मनाला भीतीच्या हवाली करणार नाही. माझ्या विचारांचा स्वामी मी नाही, माझ्या विचारांवर स्वामी समर्थांचे अधिपत्य आहे. प्रत्येक सकाळी मी आशेने उठेन, प्रत्येक संध्याकाळी कृतज्ञतेने डोके झुकवेन आणि प्रत्येक श्वासाबरोबर प्रेमाने म्हणेन, श्री स्वामी समर्थ. कारण ज्या हृदयात हे नाम अखंड घुमत राहते त्या हृदयात चिंता जास्त काळ राहू शकत नाही. तिथे हळूहळू विश्वास जन्म घेतो, धैर्य फुलते, मन स्थिर होते आणि भक्ताला अनुभव येतो की खरोखरच, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, स्वामी समर्थ नेहमी एक गोष्ट शिकवतात,
मनावर राज्य करा, मनाचे गुलाम बनू नका. कारण जो मनाचा गुलाम होतो तो परिस्थितीचा कैदी बनतो, पण जो मनावर विजय मिळवतो त्याच्यासाठी परिस्थितीही बदलू लागते. मनाला जर भीतीची सवय लागली तर आनंदाच्या क्षणातही ते दुःख शोधते. मनाला जर संशयाची सवय लागली तर प्रेमामध्येही ते फसवणूक शोधते. मनाला जर नकारात्मक विचारांची सवय लागली तर प्रत्येक संधीमध्ये ते अपयशच पाहते. पण मनाला जर स्वामी समर्थांच्या नामाची सवय लागली तर ते प्रत्येक संकटामध्येही आशेचा किरण शोधू लागते. म्हणून मनाला बदलण्याचा प्रयत्न करा, कारण बाहेरचे जग बदलण्यापेक्षा स्वतःचे मन बदलणे अधिक आवश्यक आहे. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये जे काही घडते ते आपल्या इच्छेनुसार घडेलच असे नाही. काही वेळा आपण ज्या दारावर ठोठावत असतो ते दार उघडत नाही. आपण निराश होतो, रडतो, स्वतःच्या नशिबाला दोष देतो. पण काही काळानंतर लक्षात येते की ते दार बंद झाले म्हणूनच आपल्यासाठी दुसरे अधिक सुंदर दार उघडले. त्यावेळी समजते की स्वामी समर्थांनी आपल्या इच्छेपेक्षा आपल्या हिताचा विचार केला होता. म्हणून प्रत्येक न मिळालेल्या गोष्टीवर दुःख करण्याऐवजी स्वामींनी त्यामागे कोणता चांगला हेतू ठेवला असेल याचा विचार करा. कारण गुरु कधीही भक्ताचे वाईट होऊ देत नाहीत. भक्तांनो, ओव्हरथिंकिंगची सर्वात मोठी हानी म्हणजे ते माणसाचा वर्तमान हिरावून घेते. घरामध्ये कुटुंब असते पण मन दुसरीकडे असते. हातामध्ये अन्न असते पण मन चिंतेमध्ये हरवलेले असते. डोळ्यांसमोर सुंदर निसर्ग असतो पण मन उद्याच्या काळजीमध्ये अडकलेले असते. अशा प्रकारे जीवनातील अमूल्य क्षण नकळत निसटून जातात. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक क्षणाला परमेश्वराचा प्रसाद समजा. हा क्षण पुन्हा परत येणार नाही, त्यामुळे त्याला चिंता, भीती आणि निराशेमध्ये वाया घालवू नका. प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा आणि प्रत्येक दिवसाचा शेवट विश्वासाने करा. कधी कधी जीवनामध्ये इतके मोठे वादळ येते की सर्व काही संपल्यासारखे वाटते. नाती तुटतात, आर्थिक संकट येते, शरीर साथ देत नाही, जवळचे लोक दूर जातात. अशा वेळी मनात एकच प्रश्न निर्माण होतो, आता पुढे काय? पण भक्तांनो, लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्हाला वाटते की आता सर्व काही संपले, त्याच दिवशी स्वामी समर्थ तुमच्या जीवनाचा नवीन अध्याय लिहायला सुरुवात करत असतात. कारण प्रत्येक समाप्तीमध्ये एक नवीन सुरुवात लपलेली असते. बीज जमिनीत पुरले जाते तेव्हा ते संपले असे वाटते, पण त्याच क्षणापासून नवीन जीवनाची सुरुवात होत असते. तसेच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये नवीन आशेचे बीज दडलेले असते. स्वामी समर्थांच्या चरणी शरण जाणे म्हणजे संकटे कधीच येणार नाहीत असे नाही. शरण जाणे म्हणजे संकट आले तरी मन डळमळणार नाही, परिस्थिती बदलली तरी श्रद्धा बदलणार नाही, लोकांनी साथ सोडली तरी स्वामी समर्थांवरील विश्वास कमी होणार नाही. कारण जगातील प्रत्येक नाते कधीतरी दूर जाऊ शकते, पण गुरुचे नाते कधीच तुटत नाही. स्वामी समर्थ आपल्या भक्ताचा हात कधीच सोडत नाहीत. भक्ताला अनेकदा त्यांची उपस्थिती जाणवत नाही, पण जेव्हा तो मागे वळून आयुष्याकडे पाहतो तेव्हा त्याला प्रत्येक संकटामध्ये स्वामींचे अदृश्य संरक्षण दिसू लागते. भक्तांनो, आज या क्षणी तुमच्या मनामध्ये कितीही गोंधळ असो, कितीही चिंता असो, कितीही भीती असो, ती सर्व स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करा. मनामध्ये एकच भावना ठेवा, स्वामी, माझे मन आता तुमचे आहे. माझे विचार तुमच्या स्वाधीन आहेत. माझे भविष्य तुमच्या कृपेवर सोपवले आहे. मी माझे कर्म करत राहीन, पण परिणामाची चिंता करणार नाही. कारण मला विश्वास आहे की तुमची कृपा माझ्या प्रत्येक संकटापेक्षा मोठी आहे. असा विश्वास ज्या भक्ताच्या अंतःकरणात निर्माण होतो, त्याच्या जीवनात हळूहळू चमत्कार घडू लागतात. आधी मन शांत होते, मग विचार बदलतात, त्यानंतर निर्णय बदलतात आणि शेवटी संपूर्ण जीवन बदलते. म्हणून भक्तांनो, आजपासून भीतीचा नाही तर श्रद्धेचा मार्ग निवडा. नकारात्मक विचारांचा नाही तर नामस्मरणाचा मार्ग निवडा. कारण शेवटी विजय त्याचाच होतो जो परिस्थितीवर नाही तर श्री स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवतो. भक्तांनो, एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, परमेश्वराने माणसाला दुःख देण्यासाठी निर्माण केलेले नाही, तर दुःखावर विजय मिळवण्यासाठी निर्माण केले आहे. प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये अपार सामर्थ्य दडलेले आहे, पण त्या सामर्थ्यावर भीती, शंका आणि ओव्हरथिंकिंगचे जाड पडदे पडतात. जसा तेजस्वी सूर्य ढगांमुळे दिसत नाही, पण तो अस्तित्वात असतो, तसेच तुमच्या अंतःकरणातील धैर्य आणि आत्मविश्वास हे कधीच नष्ट होत नाहीत. फक्त नकारात्मक विचारांचे ढग दूर करण्याची गरज असते. हे ढग दूर करण्याचे सामर्थ्य स्वामी समर्थांच्या नामामध्ये आहे. म्हणून संकट कितीही मोठे असो, परिस्थिती कितीही कठीण असो,
तुमच्या ओठांवरून स्वामींचे नाव कधीही दूर होऊ देऊ नका. भक्तांनो, अनेकदा माणूस आपल्या भविष्याबद्दल इतका घाबरतो की आज जगणेच विसरून जातो. उद्या काय होईल, कोणता प्रसंग येईल, कोणती अडचण येईल, याच विचारांनी तो स्वतःचे वर्तमान दुःखी करून टाकतो. पण जरा शांतपणे विचार करा. तुमच्या आयुष्यात आजपर्यंत जे काही घडले, त्यातील किती गोष्टी तुमच्या नियोजनाप्रमाणे घडल्या? आणि ज्या घडल्या नाहीत, त्यातूनही तुम्ही काहीतरी शिकला नाही का? अनेक वेळा ज्या गोष्टी अपयश वाटल्या, त्याच पुढे जाऊन आशीर्वाद ठरल्या. ज्या व्यक्तीने तुमची साथ सोडली, त्याच घटनेने तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवले. ज्या संकटामुळे तुम्ही रडलात, त्याच संकटाने तुम्हाला अधिक मजबूत बनवले. म्हणून प्रत्येक घटनेमध्ये स्वामी समर्थांची कृपा शोधण्याची सवय लावा. कारण गुरुकृपा अनेकदा संकटाच्या वेशात येते. स्वामी समर्थ म्हणतात, मनामध्ये भीती ठेवून केलेले कोणतेही कार्य पूर्ण समाधान देत नाही. पण विश्वास ठेवून केलेले छोटेसे कार्यही मोठे यश मिळवून देते. म्हणून तुमच्या मनात जो सतत आवाज येतो की माझ्याकडून होणार नाही, त्या आवाजावर विश्वास ठेवू नका. कारण तो आवाज तुमच्या आत्म्याचा नाही, तो तुमच्या भीतीचा आहे. तुमच्या आत्म्याचा खरा आवाज म्हणतो, तू प्रयत्न कर, मी तुझ्या पाठीशी आहे. हा आवाज म्हणजेच स्वामी समर्थांची प्रेरणा आहे. जेव्हा हा आवाज ऐकायला शिकाल, तेव्हा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा लहान वाटू लागेल. भक्तांनो, आयुष्यामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक असे, जे प्रत्येक अडचणीत कारणे शोधतात, आणि दुसरे असे, जे प्रत्येक अडचणीत मार्ग शोधतात. स्वामी समर्थांचा भक्त हा नेहमी दुसऱ्या प्रकारचा असतो. कारण त्याला माहीत असते की मार्ग बंद होऊ शकतो, पण मार्गदर्शक कधीच सोडून जात नाही. जर स्वामी समर्थ माझ्या पाठीशी असतील, तर आज दिसत नसलेला मार्ग उद्या नक्कीच दिसेल. त्यामुळे अंधाराकडे पाहून रडण्यापेक्षा दिवा लावण्याचा प्रयत्न करा. निराशेचा विचार करण्यापेक्षा नामस्मरण करा. कारण एका क्षणाचे खरे नामस्मरण अनेक तासांच्या चिंतेपेक्षा अधिक शक्तिशाली असते. लक्षात ठेवा, प्रत्येक सकाळ ही स्वामी समर्थांनी दिलेली नवीन संधी आहे. कालच्या चुका सुधारण्यासाठी, नवीन प्रयत्न करण्यासाठी, पुन्हा उभे राहण्यासाठी आणि पुन्हा विश्वासाने चालण्यासाठी. म्हणून कालच्या अपयशाला आजच्या दिवसावर राज्य करू देऊ नका. भूतकाळाची सावली वर्तमानावर पडू देऊ नका. आजचा दिवस आनंदाने जगा, कारण हा दिवस पुन्हा कधीच परत येणार नाही. प्रत्येक श्वासाबरोबर स्वामींचे नाम घ्या, प्रत्येक कर्म प्रामाणिकपणे करा आणि प्रत्येक परिणाम स्वामींच्या चरणी अर्पण करा. हाच खरा भक्तीचा मार्ग आहे. भक्तांनो, जेव्हा मनामध्ये खूप गोंधळ निर्माण होईल, तेव्हा स्वतःला जगापासून काही क्षण दूर ठेवा. शांतपणे बसा, डोळे मिटा, अंतःकरणातून स्वामी समर्थांना हाक मारा. त्यांना सांगा, स्वामी, माझ्या मनामध्ये खूप वादळ आहे. मला मार्ग दिसत नाही, पण मला माझ्या डोळ्यांवर नाही, तुमच्या कृपेवर विश्वास आहे. माझे मन स्थिर करा, माझी श्रद्धा अधिक दृढ करा, माझ्या भीतीचे धैर्यामध्ये रूपांतर करा. भक्तांनो, अशी प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. कारण स्वामी समर्थ शब्दांपेक्षा भावनेला प्रतिसाद देतात. जिथे मनापासून हाक असते, तिथे त्यांची कृपा नक्कीच पोहोचते. म्हणून आज एक अंतिम संकल्प करा. कोणतीही परिस्थिती आली तरी मी भीतीसमोर हार मानणार नाही. मी माझ्या विचारांचा कैदी बनणार नाही. मी प्रत्येक दिवस श्रद्धेने जगणार, प्रामाणिकपणे कर्म करणार आणि प्रत्येक श्वासामध्ये प्रेमाने म्हणणार, श्री स्वामी समर्थ. कारण हे नाम केवळ मंत्र नाही, तर मनाला अंधारातून प्रकाशाकडे, भीतीतून धैर्याकडे आणि अस्वस्थतेतून अखंड शांततेकडे नेणारा दिव्य मार्ग आहे. आणि जो भक्त या मार्गावर चालत राहतो, त्याच्या जीवनामध्ये एक दिवस असा उगवतो की त्याला समजते, स्वामी समर्थांनी माझी प्रत्येक प्रार्थना ऐकली होती, फक्त योग्य वेळेची वाट पाहत होते. श्री स्वामी समर्थ.